मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे लाखो कॅन्सर रुग्णांसाठी एक आशेचा किरण। देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी रुग्ण इथे येतात। दरवर्षी सुमारे 60 ते 65 हजार नवे रुग्ण इथं उपचारासाठी दाखल होतात, तर सुमारे 6 ते 7 लाख रुग्ण फॉलोअपसाठी दरवर्षी येतात। इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण इथं सामावून घेतले जात असले तरी संख्या मोठी असल्यानं अनेकांना बराच काळ वाट पाहावी लागते। तसंच दूरवरून येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं। या समस्या ओळखून टाटा कॅन्सर हॉस्पिटलनं विस्तार करायचं ठरवलंय। उत्तरेकडे पंजाबमधील मोहाली जवळच्या अजितगड इथं आणि दक्षिणेकडे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येईल। 2018 पर्यंत ही दोन्ही हॉस्पिटल सुरू होतील। सुरुवातीला प्रत्येकी 100 बेड आणि नंतर काही कालावधीतच 200 बेड पर्यंत विस्तार केला जाईल। महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलच्या तोडीचीच ही रुग्णालय असतील। पंजाबमध्ये अजितगड मोहाली या एरियामध्ये एक अत्याधुनिक टाटा स्मारक रुग्णालयासारखंच हॉस्पिटल आम्ही तिथे बांधण्यासाठी घेतलेलं आहे। त्याला पंजाब गव्हर्नमेंटनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि 2018 पर्यंत ते हॉस्पिटल कार्यान्वित होईल। राज्यात मेडिकल कॉलेज असणाऱ्या ठिकाणी सुद्धा राज्य सरकारच्या सहकार्यानं कॅन्सर उपचार विभाग सुरू करण्याचे प्रयत्न टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे आहेत। गेल्या 3 वर्षांपासून औरंगाबाद इथल्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अशा प्रकारचा विभाग टाटा रुग्णालयाच्या सहकार्यानं सुरू आहे। काही दिवसातच नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये देखील कॅन्सर उपचार विभाग सुरू होईल। मेडिकल कॉलेजमध्ये रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, ॲनेस्थेशिया अशा सपोर्टिव्ह सर्व्हिसेस उपलब्ध असतात। त्यामुळे केवळ रेडिओथेरपी, मेडिकल ऑन्कॉलॉजी, सर्जिकल ऑन्कॉलॉजी हे विभाग सुरू केल्यास कॅन्सरवरील सर्व उपचार करणं शक्य होतं। औरंगाबाद मेडिकल कॉलेज जे आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, त्यांनी एक कॅन्सर हॉस्पिटल शासनाच्या मदतीने सुरू केलेलं आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। तिथे आमचे जे लोक DM आणि MCH करतात, म्हणजे जे ट्रेंड आणि क्वालिफाईड आहेत, त्यांना आम्ही तिथे 3-3 महिने पोस्ट करून ते तिथे सेवा करतायत। कॅन्सरमुळे भारतात दरवर्षी 5 लाख जणांचा मृत्यू होतो, तर दरवर्षी 10 लाख नवे कॅन्सरचे रुग्ण सापडतायत। अशा वेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला उचललेलं हे पाऊल नक्कीच महत्त्वाचं आणि स्तुत्य आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।